Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्र विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय छगनराव भुजबळ, आमच्या पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माझे पार्लमेंटमधील सहकारी मंत्री भागवत कराड, आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र सरकारचे मंत्री गिरीश महाजन, त्याचप्रमाणे आपले सगळे आमदार आणि आपले लोकप्रिय उमेदवार हेमंत गोडसे आणि उपस्थित सर्व महायुतीचे सर्व प्रतिष्ठित सन्माननीय नेते, वेळ कमी असल्यामुळे आणि पावसाची शक्यता असल्यामुळे मी सगळ्यांची नावं काही घेऊ शकलो नाही. माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, नाशिक जिल्हा आणि नाशिक शहर हे महाराष्ट्रातलं असं एक आदर्श शहर आहे की केवळ श्रद्धेकरता नाही पण शेतीच्या विविध प्रयोगाकरता प्रसिद्ध असलेला आहे. या जिल्ह्यातली द्राक्ष जी आहे ती साता समुद्रा पलीकडे पोहोचलेली आहे. हे शहर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या 2-3 शहरांनी अतिशय उत्तम प्रगती केलेली आहे त्यात नाशिकचा उल्लेख करावा लागेल. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या शहराच्या आजूबाजूला मला जवळपास 10,000 कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मिळाली. भुजबळ साहेबांना आठवत असेल की मागच्या वेळी तेव्हा जे आले होते त्यावेळी त्यांनी मुंबई नाशिक महामार्गाचा उल्लेख केला होता. त्याचा आता नाशिक पासून समृद्धी मार्गापर्यंतचं जे टेंडर आहे ते निघालेलं आहे. त्याच्यावरचे जुने आरोपी तोडून नवीन करायचा निर्णय झालेला आहे आणि या कामाची सुरुवात या निश्चितपणे सिमेंट कॉन्क्रीटचा हा रस्ता बनणार आहे आणि याची सुरुवात विशेषतः या निवडणुकीच्या नंतर लगेच होईल. रेल्वे ट्रॅकवरील 3 जुने आरोपी पाडून नवीन बांधण्यात येतील. 20 किलोमीटर नवीन सर्व्हिस रोड आहे. कामाचा टेंडर फायनल झाला आहे आणि याशिवाय येथे प्रमुख जंक्शन जे आहे जसं गोंदे दुमाला बोर टेंबे फाटा पाडळी देशमुख इथे उड्डाण पूल आहे आणि हे सगळे कायमचे अपघात मुक्त होतील. त्यावेळी भुजबळ साहेबांनी याची चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे आग्रा हायवे आणि समृद्धी महामार्गाचं कनेक्ट असल्याने या मार्गाचं 6 पत्रीकरण नाशिक करता विशेष रुपयांनी उपयोगाचं होईल आणि गोंदे ते पिंपरी सदोड 1000 कोटी रुपयाचं काम मंजूर पण झालेलं आहे. टेंडरही फायनल झालंय आणि लवकरच इलेक्शन नंतर याच्या कामाला सुरुवात होईल. पण सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नाशिक करता ते वरदान आहे. आपल्या सगळ्यांना मनालीला जाण्याची संधी मिळाली असेल. आपण नेहमी काश्मीर ते कन्याकुमारी असं भाषणामध्ये बोलत होतो पण मनाली मधून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागायचे. आता अटल टनेल झाली आहे त्यामुळे 8 मिनिटात जात आहे. तिथून पुढे आल्यानंतर विशेषतः लडाख लेह पर्यंत हिमालयाच्या मध्यवर्ती भागातून 8 टनेल्स आहेत. त्यातल्या जवळपास 4-5 कामं पूर्ण झालेली आहे. आणि तिथून आपण लडाख लेह मध्ये येतो आणि लडाख लेह मधून आल्यानंतर कारगिल पर्यंत येतो आणि कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटर जोजिला टनेलचे काम 80% पूर्ण झालेलं आहे.
तिथून पुढे आल्यावर झेडमोर टनेल आहे आणि तिथून श्रीनगरमध्ये येतो. श्रीनगर ते जम्मू रोडवर 18 टनेल बांधून पूर्ण झाल्या, रस्ताही पूर्ण झाला आहे आणि कटरा पासून दिल्ली पर्यंतच्या हायवेचं काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि हा हायवे जो दिल्लीला आला की दिल्ली मुंबई हायवेचे काम आता डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे, JNPT पर्यंत. आणि या हायवेने सुरत पर्यंत आल्यानंतर 80,000 कोटी रुपये खर्च करून आम्ही एक नवीन रस्ता बांधायला घेतलेला आहे आणि तो नाशिकचं भविष्य आणि भवितव्य बदलवणार आहे. सुरत वरून नाशिक, नाशिक वरून अहमदनगर, अहमदनगर वरून सोलापूर असा हा रस्ता आहे. आणि या रस्त्याचे जवळपास एकंदर जे पॅकेजेस आहेत 16, त्यापैकी नाशिकमध्ये या रस्त्याचे नाशिक जिल्ह्यामध्ये 4 आणि 5 हे पॅकेजेस नाशिकमध्ये आहेत 5,000 कोटी रुपयाचे. नाशिक वरून अहमदनगर, अहमदनगर वरून सोलापूर, सोलापूर वरून कर्नूल आणि कर्नूल वरून त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, हैदराबाद म्हणजे पूर्ण नक्षेत उत्तरेतून दक्षिणेत जाणारा आता हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग होणार आहे. आपल्याला माहिती असेल की दक्षता उत्तरेतल्या लोकांना जर दक्षिणेत जायचं असेल तर त्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर वरून दक्षिणेत जावं लागतं. आता सुरत नंतर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर, सोलापूरला जाण्याची गरज नाही. चेन्नई ते दिल्ली अंतर हे जवळपास 320 किलोमीटर कमी होणार आहे आणि सोलापूर ते नाशिक अंतर हे 120 किलोमीटर कमी होणार आहे. आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा पुढे भारताची अशी एक रेखा आहे की याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होणार आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. मला विश्वास आहे की नाशिकमध्ये तसे औद्योगिकदृष्ट्या बराच विकास झालेला आहे, पण या रस्त्याच्या माध्यमातून उत्तर आणि दक्षिणच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारा नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सोलापूर जिल्हा या सगळ्यांच्या विकासामध्ये हा महत्वपूर्ण ठरणार आहे. मला अतिशय आनंद आहे की नाशिकच्या आजूबाजूला जेवढी कामं मी कबूल केली होती, जी त्यावेळी घोषित केली होती, त्या सगळ्यांची कामं सुरू आहेत. खरं म्हणजे सगळी जी कामं झाली, हे जे परिवर्तन झालं, जे 60 वर्षात काँग्रेसच्या काळात झालं नाही ते 10 वर्षात झालं, याचं श्रेय मला नाही आहे, याचं श्रेय हेमंत गोडसे नाही आहे, याचं श्रेय नरेंद्र मोदींनाही पण नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही हेमंत गोडसेंना जर निवडून दिलं नसतं आणि आमची मेजॉरिटी आली नसती तर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले नसते, तर मी मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर मला काम करण्याची संधीच मिळाली नसती. तुम्ही याकरता आठवा की 1947 साली पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री. जवाहरलाल नेहरूंनी देशाच्या प्रगतीचे आणि विकासाचे एक मॉडेल लोकांसमोर मांडलं. मोठे मोठ्या इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, हॉटेल सरकारने उघडले आणि त्याचबरोबर त्याच काळामध्ये समाजवादी पार्टी पण होती. आपले डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली मधु दंडवते, मधु लिमय, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, एस.एन. जोशी, नागर गोरे स्टॉलवर्ड नेते होते आणि या सगळ्यांनी समाजवादी अर्थरचनेवर देशाच्या विकासाचं मॉडेल तयार केलं. त्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी पण होती. भुजबळ साहेब ज्यावेळी शिवसेनेत काम करत होते त्यावेळी मुंबईमध्ये कम्युनिस्ट पार्टीचा मोठा बोलबाला होता आणि त्यावेळी श्रीपाद अमृत डांगे होते आणि त्यावेळी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी जीवनात अनेक मोठी कामं केली, पण कम्युनिस्ट पार्टीला महाराष्ट्रातून संपवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. मुंबईमधून कम्युनिस्ट पार्टी संपली आणि देशातूनही संपली. डावे संपले, उजवे संपले आणि त्यांची कम्युनिस्ट विचारधाराही संपली. एक स्वतंत्र पार्टी होती ज्यांनी लिबरल इकॉनॉमीच्या आधारावर साम्राज्यवादी
आर्थिक व्यवस्थेचा अमेरिकन दृष्टिकोन समोर ठेवून स्वतंत्र पार्टीची स्थापना केली होती. ती पण पार्टी काळाच्या ओघात संपली. मला चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षांनी आणि तिथल्या अध्यक्षांनी, मी जेव्हा बीजेपीचा अध्यक्ष होतो तेव्हा आम्हाला चीनमध्ये बीजेपीचं डेलिगेशन बोलवलं होतं. त्यावेळी चीनमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की लेनिन आणि मार्क्स यांनी जी कम्युनिस्ट विचारधारा मांडली ती तुमच्या कामात कुठेच दिसत नाही, फक्त लाल झेंडा दिसतो. हा एवढा बदल कसा झाला? तुमचे विचार कुठे गेले? त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या देशाच्या विकासाकरता जे आवश्यक होतं ते आम्ही स्वीकारलं. म्हणजे त्यांनी तो बदल कबूल केला. मधल्या काळामध्ये मी हंगेरीला गेलो होतो. तिथे बुडापेस्ट नावाचं शहर आहे. त्या शहरामध्ये एक बगीचा आहे आणि त्या बगीच्याच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये लेनिन, मार्क्स, अनेक कम्युनिस्ट विचारधारेच्या मोठ्या नेत्यांचे पुतळे चौकातून उघडले आणि ते सगळे एका कोपऱ्यात टाकलेले आहेत. मी विचारलंय का बरं असं झालं? त्यांनी सांगितलं की कम्युनिस्ट विचारधारेच्या विरुद्ध एवढा जनाक्रोश उसळला की त्यांनी सगळे पुतळे उघडून फेकून दिले, ते एका कोपऱ्यात ठेवले. म्हणजे कम्युनिस्ट संपले, समाजवादी पार्टी संपली, इथं दिल के टुकड़े हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा, अशी त्यांची अवस्था आहे. स्वतंत्र पार्टी संपली आणि काँग्रेस पक्षाने जे धोरण आखलं होतं त्या धोरणाचा देखील 60 वर्षाचा अनुभव तुम्ही घेतला. जवाहरलाल नेहरूंनी गरिबी हटाओचा नारा दिला होता. मग इंदिरा गांधी आल्या, त्यांनी गरिबी हटाओचा नारा दिला. 20 कलमी 5 कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या आणि त्यानंतर इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधी आले, त्यांनी पण त्याच घोषणा केल्या आणि राजीव गांधी नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी पण तेच सांगतात. बैलजोडी होती, लोकांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठप्पे मारले. मग पंजा आला, पंजावर ठप्पे मारले आणि काँग्रेसच्या अनेक पार्ट्या झाल्या. चड्डी काँग्रेस, रेड्डी काँग्रेस, अर्ज काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, खूप काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या. पण शेवटी काँग्रेसची विचारधारा देखील देशासमोरचे प्रश्न सोडवू शकली नाही. जे 60 वर्षामध्ये काँग्रेस करू शकली नाही ते 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारने करून दाखवलं, जे तुमच्या समोर आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, आज एअरपोर्ट 100 एअरपोर्ट झाले. तुम्ही पोर्ट मध्ये जा, मी पोर्टचा मंत्री होतो, केवळ 800 कोटी रुपयाचं बजेट होतं आणि मी सागरमाला नावाची 16 लाख कोटी रुपयाची योजना पूर्ण केली. 800 कोटीचे समजा तुम्ही 10 वर्षात जरी पैसे काढले तर 8000 कोटी. पण भारत सागरमाला योजनेतून जवळपास 12 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली आणि बाकीची कामं सुरू आहेत. रस्त्यामध्ये भारतमाला योजना सुरू झाली. 35 लाख रुपयाचे रोड, 35 लाख कोटी रुपयाचे रोड पूर्ण झाले आणि पुन्हा आता 30 लाख कोटी रुपयाचे कामं आम्ही हातात घेतले. आणि मी लोकांना सांगतो, जेव्हा मी लाखो करोड मध्ये बोलतो तेव्हा पत्रकार मला हळूहळू आता नाही विचारत, पहिले विचारायचे की होईल का खरंच, कारण राजकीय नेत्यांवर विश्वास नाही या पत्रकारांना. मी त्यांना सांगायचो माझा एक एक शब्द रेकॉर्ड करून घ्या आणि मी सांगितलेली एकही गोष्ट झाली नाही तर ब्रेकिंग न्यूज लावून टाका. पण अजूनपर्यंत कोणी ब्रेकिंग न्यूज लावणारा पैदा झाला नाही. कारण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे. या देशामध्ये इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे. माझ्या खात्यामध्ये मी या 10 वर्षात 50 लाख कोटी रुपयाचे काम करू शकलो. सगळे कॉन्ट्रॅक्टर तुमच्या समोर आहे, नाशिकची पण एकही कॉन्ट्रॅक्टरला काम घेण्याकरता माझ्या घरी यायची गरज पडली नाही. मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे की भ्रष्टाचार मुक्त, ट्रान्सपरंट आणि या देशाच्या विकासाकरता जे नवीन आर्थिक धोरण आम्ही स्वीकारलं त्याचा परिणाम आहे की 100 एअरपोर्ट. वंदे मातरम ट्रेन आता हजारोच्या संख्येने होणार आहे. फॉरेनला जशी रेल्वे तशी आपली रेल्वे होत्या, विमानतळ झाली. एवढंच नाही तर मी पाण्यावर उतरणारा विमान पण आणलं, ते पण आपल्या देशात येणार आहे.
MPBS सी प्लेन आणि 26 रोड असे बनवले सीमावर्ती भागामध्ये की ज्या रोडवर एअरफोर्स मधलं सगळ्यात मोठं विमान जे ट्रक घेऊन जातं ते पण उतरू शकतं. अशा एअर स्ट्रीप सारखे रोड पण यशस्वी झाले. या देशाचं भविष्य बदलतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं नाव घ्या, या देशाला रोजगार निर्माण करणाऱ्या आर्थिक नीतीची गरज आहे. आजच मी आता येत होतो, मला फोन आला की बद्रीनाथ केदारनाथ मध्ये लोक अडकले. मी मधल्या काळामध्ये उत्तराखंड मध्ये गेलो होतो. त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात मला सांगितलं की नितिन जी, हमारे देहरादून में रोज 28 फ्लाइट आती है, 12 फ्लाइट दिल्ली से आती है. मी म्हणलं चिंता मत करो, अगले दिसंबर के बाद एक भी फ्लाइट नहीं आएगी. कारण दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता 2 तास. दिल्ली ते चंदीगड 5 तास लागायचे, आता 2.25 तास. दिल्ली ते जयपूर 4.5 तास लागायचे, आता दिल्ली ते जयपूर हे केवळ 2 तासात. मला आठवतं मुंबई ते पुणे हा एक्सप्रेस हायवे जेव्हा आम्ही बांधला तेव्हा पुण्यावरून जेट एअरवेजच्या 4 विमानं मुंबईला यायची, पण एक्सप्रेस हायवे आला, विमान सर्व्हिस बंद झाली पुण्या मुंबईची. आणि आज बद्रीनाथ केदारनाथ मध्ये गर्दी आहे, 3 पट टुरिस्ट आहे. ती का आली? कारण आज उत्तराखंड मधले रस्ते चांगले झाले. आम्ही 12,000 कोटी रुपये खर्च करून 4 धामचे रस्ते बांधले. 80% काम पूर्ण झालंय. लोक आपल्या गाड्या विकत घेतात आणि जातात. हे जे तीर्थाटन वाढलंय, पर्यटन क्षेत्र वाढलंय, याची विशेषता ही आहे की पर्यटन क्षेत्रात होणारी भांडवली गुंतवणूक जी होते त्यातली 49% गुंतवणूक ही रोजगार निर्माण करण्याकरता. आणि म्हणून स्वाभाविकपणे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन जिथे असेल तिथे उद्योग आणि व्यापार वाढतो. जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे रोजगार निर्माण होतो, आणि जिथे रोजगार निर्माण होतो तिथे गरिबी दूर होते. मला आनंद आहे, आजच मी आता सभेतून आलो भारती पवारांच्या. निफाड जवळ आम्ही ड्रायपोर्ट बांधतो, जागा विकत घेतली आहे. इलेक्शन नंतर नक्की आम्ही ते सुरू करू. आणि आता नाशिकचा संत्रा, नाशिकचे द्राक्ष, नाशिकचा कांदा जो जगात जातो, विशेषतः बांगलादेशामध्ये, तर आता आम्ही नवीन रूट तयार केलेला आहे. इथून कंटेनर पहिले JNPT मध्ये जातं, JNPT वरून कोलंबोला श्रीलंकेत जातं, आणि कोलंबोवरून मग चिरगावला जातं बांगलादेशला. पण आता हे जे ड्रायपोर्ट नाशिकला तयार होईल ते, आणि जालन्याचं ड्रायपोर्ट आणि वर्धेजवळ सिंधीचं, इथून डायरेक्ट रेल्वेने कंटेनर हल्दिया म्हणजे कलकत्त्याला जाईल. आणि मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी, विदेश मंत्र्यांशी चर्चा केली, आणि नदीचा जलमार्ग आता ओपन केलेला आहे, आणि त्याने आपलं कंटेनर हे पूर्णपणे चितगावला जाईल. म्हणजे जो 1.5 लाख रुपये कंटेनरचा रेट आहे ते 60,000 ते 75,000 रुपयामध्ये होईल, आणि इथून डायरेक्ट माल जाईल, आणि त्याच्या मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह बनेल. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या ज्या भागाच्या विकासावर त्यांनी परिणाम केला. आणि म्हणून हा देश समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, शक्तिशाली व्हावा, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं, आणि खऱ्या अर्थाने भारत विश्वगुरु व्हावा, ही संकल्पना घेऊन आम्ही कामाला सुरुवात केली आहे. याचा केंद्रबिंदू आहे अंत्योदयाचा विचार. या समाजातले तळागाळातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत, ज्यांच्याजवळ राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू, त्याची निरंतर सेवा करू, आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू. हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे. जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्या, त्या प्रत्येक योजनेमागे गरिबाचं हित कसं होईल याचा विचार केला. उज्ज्वला योजना आली, 9 लाख लोकांना फायदा मिळाला, गॅसचे सिलेंडर मिळाले, शेगड्या मिळाल्या. आयुष्य योजना आली, किती योजना, प्रधानमंत्री आवास योजना आली, शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे जमा होऊन राहिले. आयुष्य योजनेमध्ये 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स झाला. सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल, हे समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे.
मला आताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली, एका विदेशी चित्रपटाने घेतली आणि मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे, मोठं काम कोणतं आहे? मी खूप टनेल बांधल्या, रोड बांधले, हायवे बांधले. महाराष्ट्रात तेवढेच होते 2-3 प्रोजेक्ट, आपला वरळी बांद्रा सिलिंग, 55 उड्डाण पूल, मुंबई पुणे हायवे. पण आता तुम्ही भारतात खूप बांधले, 2.5 लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो. त्यांना असं वाटलं की 36 एक्सप्रेस हायवे बांधतो. त्यांना वाटलं की मी हे सांगेन. मी सांगितलं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कुठं झालं असेल तर माझ्या लहानपणी माझ्या आई बरोबर बहिणी बरोबर जेव्हा मी स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षामध्ये बसायचो आणि आमच्या महालातून तो रिक्षा जेव्हा थेट पुतळ्यावर जायचा, तळा होता असा, तो बिचारा उतरून त्याच्या अंगातून घाम गळायचा आणि तो मोठ्या मुश्किलीने ते खिचण्याचा प्रयत्न करायचा. ते दृश्य मनाला अतिशय दुःख देणार होतं. मी मंत्री झाल्यानंतर पहिला नियम तयार केला, मेकॅनिक्स ई रिक्षा देशात आणला, ई कार्ड आणलं. आणि आज मला आनंद आहे की जे 1.5 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते, काही मेकॅनिकल रिक्षामधून आणि काही खांद्यावर रिक्षातून झारखंड, बंगाल, नॉर्थ ईस्ट मध्ये, ही प्रथा या देशातून पूर्णपणे संपली आणि आता 1.5 कोटी लोक मानवतेच्या आधारावर सन्मानाने जगतात आहेत. कारण मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं जीवन बदललं आहे. आज आपल्या टपरीवर काम करणाऱ्या 1,80,00,000 लोकांना बँकेतून कर्ज उपलब्ध करून MSMEच्या माध्यमातून आपण एक ट्रस्ट तयार केला आणि बँकांना सांगितलं तुम्ही विदाउट गॅरंटी पैसे द्या, जर डुबले तर सरकार भरून देईल. मी MSMEचा मंत्री होतो आणि जवळपास 5 लाख कोटी रुपयाची बँक गॅरंटी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना देतो आणि त्यातून आज समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना आज मोठ्या प्रमाणावर त्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात लोन मिळालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाशिकला प्रभू रामचंद्रांचा आपण सगळ्यांनी सातत्याने नाशिक हे बाहेर गेला. आपल्या रामायणाचा इतिहास नाशिकशी जोडलेला. आपण रामराज्य स्थापन झालं पाहिजे असं म्हणायचं. महाराष्ट्रामध्ये आपण शिवशाहीचा बरोबर उल्लेख करायचो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श राजे होते. मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या आई वडिलांचा फोटो नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श शासक, आदर्श योद्धा, जेवढ्या जेवढ्या आदर्श असतील त्या सगळ्या आदर्शात परिपूर्ण ठरणारा परिपूर्ण राजा इतिहासामध्ये कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अतिशय सुंदर वर्णन रामदास स्वामींनी महाराजांचं केलं आहे की यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं. ती शिवशाही आम्हाला देशात स्थापन करायची आहे. प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं. मंदिर आमचं आस्था, अस्मिता, संस्कृती, इतिहास, विरासतचं प्रतीक आहे. आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर झालं यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे. पण राम मंदिर निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट, शेवटचं उद्दिष्ट नाही आहे. राम मंदिर तर निर्माण झालं, पण राम राज्य या देशात निर्माण करायचं हे आमचं उद्दिष्ट. आणि हे शिवशाही आणि रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला विश्वगुरु बनायचं आहे. जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनायचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगती, विकासाच्या आधारावर जगामध्ये एक सामर्थ्यशाली आर्थिक ताकद बनायची आहे. एकीकडे आर्थिक विकास, औद्योगिक विकास, कृषी विकास आणि दुसरीकडे जीवन मूल्यावर आधारित परिवार पद्धती, शिक्षण पद्धती, आपला आयुर्वेद, योगा, विज्ञान, अनेक अशा गोष्टी ज्या इतिहास, संस्कृतीने विरासतून मिळालेल्या आहेत. आज संपूर्ण विश्व त्याच्याकडे आकर्षित झालेला आहे. आर्थिक प्रगती, ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च, याला आपण नॉलेज म्हणतो. नॉलेज मध्ये पुढे जायचं. मी नेहमी सांगतो की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर अँड कन्व्हर्शन ऑफ
वेस्ट इंटू वेल्थ इज द फ्युचर. आणि या दोन्ही आधारावर आमच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामधून 10 वर्षामधलं देशाचं चित्र बदललेलं आहे. गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून जी आर्थिक धोरणं आखलेली आहे त्याच्या आधारावर हा देश फार मोठ्या प्रमाणावर प्रगती आणि विकास केल्याशिवाय राहणार नाही. इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट मी गेल्या 2004 पासून सातत्याने प्रयत्न करतो आहे. या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे, तो ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला. आता इथेनॉलवरचे 300 पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे. माझ्याकडे गाडी आहे, ती गाडी 100% इथेनॉलवर चालणारी टोयोटोची इनोवा गाडी आहे. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉल वापरलं तर ऍव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो. बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा या सगळ्यांनी 2 व्हीलर तयार केलेला इथेनॉलवर. या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो. मक्यापासून इथेनॉल तयार होतं, बांबू पासून तयार होतं. आता पानिपत मध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकलाय की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परली ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं, त्या राईस स्ट्रॉ पासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बिटुमेन आणि 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे. मी स्वतः स्पाइस जेटचा विमान डेहराडूनहून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचला. आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल. पेट्रोल डिझेलचं 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट कमी होईल आणि यातले 10 लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला. एक मुलगा चहा घेऊन आला होता. तू काय करतो? म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो. साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं, एवढा फायदा झाला म्हणे की 1200 रुपये टन मक्याचा भाव होता, आता 2200 रुपये झाला, 2200 रुपये क्विंटल झाला. मक्याला भाव का मिळाला? कारण इथेनॉल सुरू झालं. तांदूळापासून इथेनॉल सुरू झालं. बांबू पासून नुमालीगड आसाम मध्ये आम्ही बांबू पासून इथेनॉल तयार केलं. आता पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करण्याची गरज नाहीये. मी इलेक्ट्रिक गाड्या आणल्या, बसेस आणल्या, डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली, स्कूटर आणल्या, कार आणल्या. मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का कोण मारणार? तुम्ही मारायला येणार का? एकही गाडी बंद नाही पडली. आता मी त्यावेळी सगळ्यांना सांगायचो की इलेक्ट्रिक गाडी बनवा, इलेक्ट्रिक ट्रक बनवा. लोक म्हणायचे चालेल का? आता वेटिंग लिस्ट आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, ई रिक्षा, इलेक्ट्रिक बस, आता डबल डेकर बस आली. आणि तो दिवस दूर नाही आहे की नाशिक ते मुंबई तुम्ही इलेक्ट्रिक बस मध्ये प्रवास कराल, एअर कंडिशन बस मध्ये, आणि तिकिटाचा दर डिझेल बस पेक्षा 30% कमी राहील. 30%. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, मी सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. कारण जिथे 100 रुपयाचं डिझेल लागतं तिथे 10 रुपयाची वीज लागते. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं परिवर्तन कोणामुळे झालं? हा देश बदलतोय, रोजगाराची निर्मिती होते. काही गोष्टी आहेत त्या करायची गरज आहे. विशेषतः शेतमालावर निर्यात करत असताना त्याला खुली छूट देण्याची गरज आहे. जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं, मोदीजींनी सांगितलंय की निश्चितपणे इलेक्शन संपल्यावर सध्या आचारसंहिता आहे. मी त्या कमिटीचा मेंबर आहे भुजबळ साहेब, आणि मी पण ऑलरेडी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सगळे निर्णय जे आहेत हे निश्चितपणे होतील. आणि मला विश्वास आहे की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस पण तयार झाली पाहिजे. नाशिकच्या कुंभमेळ्याचं मला माहिती आहे. मी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना आणि मागच्या वेळी देखील भारत सरकारकडनं अनेक वेळा या मदती करता हेमंत गोडसे अनेक वेळा आलेले आहेत. आणि नक्कीच कुंभमेळा करता देखील भारत सरकारकडनं भरीव सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मी आपल्याला देतो. एक महत्वाची गोष्ट आहे की सगळीकडे जेव्हा आमच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करता येत नाही तेव्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे.
जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवलं. 400 जागा या करता पाहिजे की बाबासाहेबांचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे. आपल्यापैकी सुशिक्षित आणि सुज्ञ लोक ज्यांनी लॉची डिग्री घेतली त्यांना माहिती असेल की केशवानंद भारती केस झाली होती. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेची मूलभूत तत्व कोण्याही सरकारला, प्रधानमंत्र्याला, कुठल्याही संसदेला किती मेजॉरिटी आली तरी बदलवता येत नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांवर बंधनकारक आहे. हे मूलभूत तत्व कोणती आहे? फंडामेंटल राईट, डेमोक्रेसी, फ्रीडम ऑफ स्पीच, सेक्युलरिझम, सोशलिझम, जे जे लिहिलेले तत्व आहेत हे तत्व कुठलंही सरकार बदलवू शकत नाही. पण घटनेचा जो पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये जी कलम आहेत ती मात्र बदलवता येतात. आणि या घटनेतली कलम ही जी कलम आहे 80 वेळा तोडण्याचं पाप हिंदुस्थानच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं. आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी अशा घटना दुरुस्ती केल्या की जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या दुरुस्त्या रद्द कराव्या लागल्या होत्या. ज्या काँग्रेस पार्टीने घटनेची 80-83 केली, ज्या घटनेला 80 वेळा तोडण्याचं पाप केलं, ते आता आम्ही घटना तोडणार आहे म्हणून आमच्या विरुद्ध प्रचार करतात आहेत. व्होट बँक पॉलिटिक्स करतात. मुसलमानांना सांगतात आहेत ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोडना. मला आपण सांगा, उज्ज्वला योजना, आयुष्य योजना, बँकेचे लोन, रेशनचं धान्य, जेवढ्या कल्याणकारी योजना भारत सरकारने राबवल्या त्या कुठल्या योजनेमध्ये दलित मुसलमानावर आम्ही भेदभाव केला आहे का? असा एक तरी आहे का की आम्ही या योजनेमध्ये कोणावर भेदभाव केला? सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हे तत्व घेऊन आम्ही पुढे जातो. भारतीय जनता पार्टी या सिद्धांतावर विश्वास करतो की कुठलाही व्यक्ती हा जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स आणि मोठा होत नाही. खऱ्या अर्थाने त्याच्या कार्याने आणि कर्तृत्वाने या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलेली सामाजिक समता, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक समता आणि आर्थिक समता आणि छुवाछूत, अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट करून शिवशाही आणि रामराज्य या देशात निर्माण करण्याचं आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या अपप्रचाराला बळी न पडता आपण सगळ्यांनी एनडीएचे आमचे उमेदवार या नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे उभे आहेत आणि दिंडोरीतून भारती पवार उभे आहेत. हेमंत गोडसे गेल्या अनेक 10 वर्षामध्ये माझ्याकडे कमीत कमी 100 वेळा आले आहेत आणि ते सगळे आपल्या या मतदारसंघाची कामं घेऊन आलेली आहेत. 100 वेळा आल्या. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो, हे इलेक्शन झाल्यावर ते माझ्याकडे एकदाही येणार नाही, कारण त्यांनी सगळी सांगितलेली कामं मी पूर्ण करून टाकली. म्हणजे अगदी ड्रायपोर्टचं काम असेल, मुंबईतल्या आणि अपघाताचे जे माझ्याजवळ लिस्ट खूप मोठी आहे, मी त्यांच्याजवळ घेऊन देणार आहे. ते त्यांच्या वेबसाईट वरून या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पोहोचवतील. एकही काम ठेवलं नाही. मी सीआरएफ मध्ये एवढी कामं मंजूर केली, त्याची लिस्ट खूप मोठी आहे. आणि म्हणून अतिशय तळमळीने नाशिकच्या विकासाकरता त्यांनी गेल्या आपल्या टर्म मध्ये काम केलेलं आहे. आणि आपण काळजी करू नका, एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे, एकीकडे माझं इंजिन आहे. आम्ही दोघे डबल इंजिन लावू. तिसरं महाराष्ट्राचं इंजिन आहे, इलेक्ट्रिकची लाईन आहे. कसाराचा घाट जरी असला तरी बुलेट ट्रेनच्या स्पीडनी यांची गाडी धावल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपल्याला देतो. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हेमंत गोडसे यांचं धनुष्यबाण चिन्ह आहे आणि भारती पवार यांचं कमळाचं फूल आहे. या दोन्ही ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य बदलवण्याकरता, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता, भारताला विश्वगुरू बनवण्याकरता, जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता
आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएला आमच्या पक्षाला आशीर्वाद द्या, हेमंतजींना आणि भारतीताईंना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. पाऊस आला नाही याबद्दल पावसाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की भारत माता की. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.